नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? तर साक्षी डेली लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही सगळे? आता मी सध्या माहेरी आहे आणि आई सध्या शिवते. आत्ताच तिने तिच्या साडीला फॉल लावलेला आहे. म्हणजे आई असं अगोदरपासूनच म्हणजे बसतच नाही घरी, काही ना काही करतच असते. आताच तिने साडीला फॉल लावला. परत काही जे कपडे आहेत घरात म्हणजे थोडेसे फाटलेले वगैरे तर ते शिवते ती. आणि माझी आई तिखट पण बनवते, घरचा मसाला. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मी तुम्हाला वर नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. घरचा फ्रेश मसाला तुम्हाला भेटून जाईल आणि शेवया भेटतील तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला माझं थोडंसं घर, माझ्या थोड्याशा आठवणी दाखवते. मागं तुम्ही फोटो बघत असाल, एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आमचा लहानपणीचा फोटो आहे. आणि आमचं घर तसं तर एकदम असं म्हणजे आडबाजूला आहे, असं मध्ये नाही आहे सिटीमध्ये, सिटीच्या बाहेर आहे. तरी पण नाही का म्हणजे लहानपणापासून आपण राहिलेलं असतो ना, तर तिकडे करमतच आपल्याला. जर तुम्हाला होम टूर पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला मेसेज करा. मी आणखीन आहे इथे, माझे पेपर चालू आहे, त्यामुळं 22 23 तारखेपर्यंत मी इकडेच आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल होम टूर तर नक्की मेसेज करा मला, मी देईन तुम्हाला. तर तुम्हाला थोडंसं बाहेरचं दाखवते. आणि इकडे पाऊसच पडलेला नाही आहे. इकडचं वातावरण एकदम ऊन वगैरे पडलेलं आहे इकडं. म्हणजे पुण्यात वगैरे कसं खूप पाऊस पडतोय ना, पण इकडे नाही. हे बघा, आता माझे डोळेसुद्धा थोडे हे होत आहेत उन्हाने. आमच्या इकडे खूप झाडे वगैरे लावलेले आहेत आम्ही. बघा, हे लिंबाचं झाड आहे. आता याला लिंबोळे वगैरे आलेले आहे, त्याची खूप सावली वगैरे, म्हणजे तरी याचा खूप फायदा होतो आम्हाला. हे माझं घर आणि हे एक लिंबाचं एक झाड आहे. बघू शकता तुम्ही इकडं किती ऊन पडलेलं आहे. हे बघा, हे तिकडं पुण्याकडे वगैरे एवढा पाऊस पडला ना, तिकडं पण शक्यतो आता बंदच झालाय. पण इतके दिवस तिकडंही खूप पाऊस पडला, पण इकडं काही नव्हता पाऊस असं आई बोलली मला. बाकी तुम्हाला दाखवते गार्डन वगैरे आमचं इकडलं, माझ्या माहेरच्या घरचं. हे कशाचं झाड आहे? हे जास्वंदाचं आहे, हे माहिती आहे मला. हे जास्वंदाचं आहे, हे काय माहिती नाहीये. हे एरंड्याचं झाड आहे. एरंडेल तेल जे आपण हेअरसाठी पण खूप चांगलं असतं ते झाड आहे हे. आणि तुम्ही हे बघा, हे लिंबाचं झाड आहे. याला लिंबच येत नाहीत, पण आता बरेच दिवस झाले याला लावून, पण लिंब आणखीन काय आलेले नाहीत. हे कडीपत्त्याचं झाड आहे. हे जे थोडं थोडं याचं म्हणजे पूर्ण गळून गेलाय, म्हणजे यूज केला ॲक्च्युली. आणि हे खूप मोठं होतं, याला कट केलं परत आलं, हे परत उगवलं ते झाड. आणि खूप म्हणजे दिवाळीत तर प्रत्येक जण येतं कडीपत्ता घ्यायला. आणि म्हणजे पूर्ण त्यावेळेस चिवड्यासाठी कडीपत्ता लागतो ना, तर सगळ्यांनी पूर्ण झाड पूर्ण साफ करून टाकलं. त्यानंतर मग बाबांनी तोडून टाकलं ते, कारण कसं कंटिन्यू तसं आमचं काय नसतं म्हणजे घेऊन जायला वगैरे. बट ते नंतर तोडून टाकलं तर परत तुम्ही. आता हे आम्ही यूज करतो याचा कडीपत्ता. खूप छान वास आहे याचा, एकदम नॅचरल मस्त. मी पण याचं थोडंसं घेऊन जाऊन लावावं म्हणते, पण मला नेमकं माहीत नाही की कसं लावतात, त्याचे फांदी लावतात की काय माहीत नाही आहे. हे बघा, हे जास्वंदाचं झाड आहे. जास्वंदाची पण बरीच झाडं आहेत, येतात याला खूप छान फुलं आहेत. आता देवपूजेसाठी यूज पण होतो याचा. हे बघा, हे परत इकडं एरंडीचे झाड आहेत. याचं काय म्हणजे अजून आम्ही तेवढं काय असं बिया वगैरे काढून तेल वगैरे नाही काढलेलं, पण असंच आहेत. ही काही लावलेली नाही आहेत, ती अशीच आलेली आहेत आपल्या. इथं बिया वगैरे पडलेल्या अगोदर होती ना झाडं इकडे, त्यामुळे. हे कशाचं हे काय काय मला माहीत नाही. आय थिंक हे असं जे पण असंच म्हणजे आलेले आहेत. अजून दुसरं काय इकडं काय वगैरे काय नाही, असंच एवढे झाडं आहेत. परत इकडं वगैरे तापवतो, म्हणजे गावाकडं कसं एकदम छान वातावरण असतं ना सगळं बाहेर. म्हणजे माझं बालपण इथंच गेलेलं आहे. सो आडबाजूला आहे घर, तरी पण करमतं मला, तेवढं काय वाटत नाही. करमतं पण. आणि एकदम म्हणजे
आमची प्रत्येक गोष्ट इथे घालवलेला वेळ वगैरे, म्हणजे आता आम्ही सध्या भाडेकरू ठेवलेले आहेत ना, त्यांचे 2 छोटे छोटे लेकरं आहेत, तर त्यांच्याकडे बघून तर मला माझंच बालपण आठवतं. तर हे बस वगैरे म्हणजे हे सगळं असं गावाकडंच आपल्याला पाहायला भेटतं. हे नारळाचं झाड म्हणजे देवाऱ्यामध्ये आपण ठेवतो ना, कलश पूजेवर, कलश तांब्यावर आपण नारळ ठेवतो, तर त्याच्यामध्ये डेली पाणी चेंज केलं ना तर असं छानसं उगवलं होतं ते, म्हणजे रोपटा आलतं वरती, त्याला कोंबाला होतं, लावून टाकलं आहे ना तिथं. परत इकडं एक जास्वंद, हे बघा इकडं एक आहे. परत म्हणजे नाही का असं सकाळी लवकरच काम होऊन जातं इकडं, जवळपास 9-10लाच. इकडे जास्वंदाचं झाड आहे, हे मोगऱ्याचं झाड आहे, आणि हे पण जवळपास खूप दिवस आहे, म्हणजे त्याला एकदा तोडलं होतं तरी ते डबल आलेलं आहे. म्हणजे नाही का आपल्याला झाडांपासून पण एक शिकायला भेटतं ना, की हारलं की तिथंच नाही थांबायचं, परत पुढं जायचं. तर त्याचं हे एक बेस्ट उदाहरण आहे झाड, नेचर. परत या झाडाने म्हणजे खूप असं उन्हाळ्यात वगैरे इथं एकदम छान, एकदम मस्त वाटतं बसायला वगैरे. तर खाली बसतो आम्ही, एकदम छान हवा वगैरे सुटलेली असते. पण बघू शकता म्हणजे खूप फरक असतो नाही का. आणि हे तुळशी वृंदावन आमचं आहे छोटंसं, आणि हे इथून एंट्री आहे. परत हे गेट आहे, हे आता नवीन केलेलं आहे आम्ही, हे आता नवीन केलं. रिसेंटली ज्या वेळेला सामान ठेवायला जागा वगैरे पुरत नव्हती ना, त्यावेळेस हे केलेलं आहे. इकडं म्हणजे इकडं राहतात सध्या भाडेकरू ठेवलेले आहेत आम्ही. हे इकडच्या 2 रूम दिलेले आहेत, आणि ह्या 2 रूम आहेत. तसं डिटेल होम टूर पाहिजे तसं मेसेज करा. आणखीन माझे 23 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत पेपर आहेत, 22ला लास्ट पेपर आहे. तर म्हणजे नाही का इकडलं जे म्हणजे वातावरण जे आहे सध्या, तर तसं तर खूप कोरडं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की बाबा नक्की पेरायचं की नाही पेरायचं. तसं तर माझ्या बाबांनी नाही आहे पेरलेलं, जे काही ऊस वगैरे लावलेलं होतं ते तसंच कंटिन्यू आहे. नवीन तर काय पेरण्यात आलेलं नाही आमच्याकडे तरी. म्हणजे मी सध्या तुळजापूर तालुक्यात नवदुर्गमध्ये आहे. तर म्हणजे तिकडं तर इकडं पूर्ण इकडं म्हणजे नळदुर्गला किल्ला आहे ना, तुम्हाला माहितीच असेल. नसेल तर मी गेले तर तुम्हाला नक्की टूर देईन तिथला. तसं तर म्हणजे पाणी असेल तरच आम्ही जातो सहसा बघायला. सध्या तिथं पाणी नाही, पाऊसच पडला नाही तर पाणी कुठून येणार नाही का, पाणी वगैरे काय नाही. म्हणजे किल्ला तर खरं तर नळदुर्गची स्पेशल एक पर्यटन स्थळ नळदुर्गमध्ये आहे, त्यामुळं एवढं थोडं डेव्हलप आहे. म्हणजे सिटीमध्ये खूप आहे आणखीन, म्हणजे सगळं आहे, शॉप्स वगैरे आहे, डेव्हलप सिटी आहे नळदुर्ग. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते मी. आणि कोणी आसपासून बघत असेल, तुळजापूर असेल, सोलापूर असेल, मला नक्की कमेंट करून सांगा. तर गावाकडचं शॉर्टमध्ये मी तुम्हाला वातावरण दाखवलं आणि माझ्या आईची तुमची ओळख करून दिली. आणि तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये घराचा नक्की मेसेज करा तुम्ही. आणि एक मला वाटलं की तुम्हाला म्हणजे गावाकडचं सध्या काय वातावरण आहे हे दाखवून द्यावं, तर तेच शॉर्टमध्ये मी दाखवून दिलं तुम्हाला. आणि आमचं जे काय गार्डन आहे ते पण दाखवलं. तर आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत जाईन. तर तोपर्यंत आजच्यासाठी एवढंच. बाय.